लेकर शांत राहतील. पवित्र शास्त्र ज्यांच्याकडे आहे, पवित्र शास्त्र ज्यांच्याकडे आहे त्याने उघडा. मोबाईल आपलं प्लीज सायलेन्स मध्ये ठेवा. इकडे तिकडे जाऊ नका, उठू नका, मध्ये व्यत्यय निर्माण होईल असं राहू नका. गेले 3 दिवस आम्ही सेवेत आहोत. आत्मा उत्सुक आहे, खरा पण अशक्त आहे या वचनाप्रमाणे. आज मी उभारतो का नाही मला माहित नव्हतं. थोडा त्रास शरीरामध्ये मला झालेला आहे, तरी देवाप्रमाणे मला उभं केलं. मंडळीचा 60वा वर्धापन दिन. 60 वर्ष देवाप्रमाणे तुमचा आणि माझा सांभाळ केलेला आहे. म्हणून आज या 60व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व मंडळीला देवाचा सेवक या नात्याने मी तुम्हाला शुभेच्छा कळवितो. देवा तुम्हाला आशीर्वादित करो, शांती समाधान देव आणि त्याच्या राज्याच्या वाढीसाठी तुम्हा प्रत्येकाचा देवा उपयोग करून देतो. प्रिय लेकरांनी, तरुणांनी, तरुणींनी, सर्वांनी खूप सुंदर असं या ठिकाणी तुम्ही पाहता डेकोरेशन. या ठिकाणी त्यांनी अहोरात्र त्यांनी कष्ट केले, झोपले नाही ते. अहोरात्र त्यांनी कष्ट करून हे सगळं काही या ठिकाणी त्यांनी डेकोरेशन तयार केलेलं आहे. लक्षात घ्या, देव त्या तरुणांना, तरुणींना, त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्वांना देवा आशीर्वादित करो, शांती समाधान. हे साधं काम नव्हे, फार मोठं काम. याच्या पाठीमागे फार मोठं कष्ट आहे. देव त्यांना प्रत्येकांना आशीर्वादित करो, शांती समाधान देव. या ठिकाणी सुंदरसा क्रॉस या ठिकाणी तुम्ही बघत आहात. किती सुंदर आहे बघा, किती चांगलं डिझाईन. त्याच्या पाठीमागे परिश्रम आहे, दिवसभर गौरव. त्याच्यानंतर दुर्गाचे मिस्टर, सगळे तरुण तरुणी, सगळे लोक दिवसभर त्या कामामध्ये व्यस्त होते. मी झोपून होतो, त्यांनी या कामामध्ये व्यस्त होते. त्यांनी जर आराम केला असता तर हे आपल्याला बघायला मिळालं नसतं. या क्रॉस मध्ये जीससचं नाव आहे, येशू, जीसस. त्या येशू ख्रिस्ताचं नाव या क्रॉस मध्ये आपल्याला दिसते. वर आकाशात आणि पृथ्वीवर सर्वश्रेष्ठ असं नाम कोणतं असते? जीसस. सन्माननीय देवाचे सेवक जॉन्सन पार्क साहेब आपल्यामध्ये, मी त्यांना शुभेच्छा देतो आमच्या मंडळीकडून. तुम्ही आलात, देवा तुम्हाला आशीर्वाद करू. आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. माझा आवाज व्यवस्थित येतो? देव म्हणतो सार्दीस येथील ख्रिस्ती मंडळीला तो एक लेटर लिही. किती मंडळी आहेत बायबलमध्ये बेटा? 7 पैकी ही 5वी मंडळी. तिला म्हणते सार्दीस. प्रकटीकरण 2रा अध्याय. इफिस येथील मंडळी नंबर 1, स्मुर्ना येथील मंडळी नंबर 2, पेर्गम येथील मंडळी नंबर 3, तुहिरा येथील मंडळी नंबर 4, सार्दीस येथील मंडळी 5, फिलाडेल्फिया येथील मंडळी 6, लाओदिकिया येथील ख्रिस्ती मंडळी 7. म्हणजे परिपूर्ण. देव परिपूर्ण आहे, तो पण परिपूर्ण असायला पाहिजे. त्या 7 मंडळातून देव वेगवेगळ्या रूपाने आपलं रूप दाखवतो. माहिती तुम्हाला? वेगवेगळ्या रूपाने. पहिल्या मंडळीमध्ये इफिस येथील मंडळीच्या दूताला जे आपल्या उजव्या हातात 7 धारण करतो, जो सोन्याच्या 7 सव्यांमधून चालतो, हे पहिलं रूप. दुसरं रूप स्मुर्ना येथील मंडळीच्या दूताला जो पहिला व शेवटचा, जो मेला होता व जिवंत झाला, तो असे म्हणतो. हे दुसरं रूप देवाचं. फार महान आहे देव, त्याला हलक्यात कधीच घ्यायचं नाही. डोक्यावरून घेऊन नाचते म्हणायचं नाही कधीच. हे वाचल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे.
एवढ्या महान जिवंत देवबाप्पाला डोक्यावर नाचून घेता येत नाही. तिसरं, तुम्ही लगे अलर्ट व्हायला पाहिजे बेटा, लगे पट 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 वाचायला पाहिजे बायबल. तिसरं म्हटलं की तुम्ही 1 2 3 सगळ्यांनी वाचायला पाहिजे. वाचायला तुम्ही गडबड करायला पाहिजे. बायबल वाचा. मी कुणालाच वाचू देत नव्हतो बायबल. पास्टर मनोज टेलोर यांना मी बायबल वाचन केलंय, कुणालाच वाचू देत नव्हतो मी. दादाला माहित आहे बघा, इथं एमएस तेरा दादा आहे. कुणालाच वाचू देत नव्हतो बायबल. नंबर 1 वाचण्यामध्ये मी पहिला. म्हणून हे सगळं तुम्हाला सांगतो, उगाच सांगत नाही मी. तिसरा, परगम येथील मंडळीच्या दूताला ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे तो असा आहे देव, तीक्ष्ण तलवार. तिसरं रूप. चौथा, तू तिरातील मंडळीच्या दूताला ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालासारखे आहेत, ज्याचे पाय सोन पितळेसारखे आहेत, तो देवाचा पुत्र म्हणतो. कितवा रूप? कितवा? पाचवा. सार्दीस येथील मंडळीच्या दूताला ज्याच्या जवळ देवाचे 7 आज्ञा आहेत, 7 तारे, तो असे म्हणतो. 7 म्हणजे पूर्णांक, पूर्ण आकडा. आता सार्दीस येथील मंडळीच्या दूताला लिही. प्रिय बंधू, तू मंडळीचा सभासद आहेस का मंडळीचा तो स्तंभ आहेस? ऐकलंय आतापर्यंत? तू मंडळीचा फक्त सभासद आहेस का मंडळीचा स्तंभ आहेस, खांब आहेस? बघा, हे खांब, या खांबावरती सगळं आधारित आहे. तू असा खांब आहेस का फक्त आणि फक्त रेकॉर्ड केलेला सभासद आहेस? तू जर रेकॉर्ड केलेला जर सभासद असला, काही उपयोग नाही. तू स्तंभ व्हायला पाहिजे. ते म्हणतो, सार्दीस येथील मंडळीच्या दूताला लिही, 7 आज्ञा आहे, 7 तारे आहेत, तो असे म्हणतो. तुझी कृत्ये मला ठाऊक आहे. देवाला तुमची कृत्ये, माझी कृत्ये ठाऊक आहे. त्याला ठाऊक नाही असं काहीच नाही. तुम्ही कधी येता, तुम्ही कसं येता, कधी कधी येता, कधी कधी येत नाही, वर्षातून किती वेळ येता, वर्षातून किती वेळ बाहेर असता, काय काय करता, देवाला सगळं माहित आहे. मंडळी त्याची आहे. मंडळी म्हणजे वधू, बायको. बायको कुठं जाते, बायको काय करते, काय काय करते, सगळं माहित आहे नवऱ्याला. तुझी कृती मला ठाऊक आहे. तू जिवंत आहेस, तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात, असे तुझ्याविषयी म्हणण्यात येते. पण तू मेलेला आहेस. तू मेलेला आहेस, तू मेलेला आहेस. मेलेली बायको कोणाला पाहिजे म्हणत? लगेच दुसरा करतो मेल्यानंतर. दुसरा बघा म्हणतो, 10 लोकांना सांगतो, मेलेली बायको कोणाला पाहिजे? तू मेलेलायस म्हणतो देव. तू मरून गेला, तू मरून गेला, तू मेलेलायस म्हणतो देव. जागृत हो आणि जे मरणाच्या पंथास जागृत हो, जे मरणाच्या पंथास लागले आहेत ते सावरून धर. कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी पाहण्यात आली. देवाला संपूर्ण माहिती आहे प्रियांनो, तुमचा आणि माझ्या विषयी सगळं माहिती आहे देवाला. तुमची आणि माझी कृत्ये देवाला माहित आहे. चर्च मध्ये भूत, बाहेर गेल्यानंतर भूत. चर्च मध्ये भूत, बाहेर गेल्यानंतर
भूत ही परिस्थिती आजच्या मंडळांची झालेली आहे प्रियांनो. आशिया खंडामध्ये माहिती आहे ना, आशिया खंड किती खंड आहेत बेटा? 7 खंड आहेत. आता 2 खंड वाढले. आपण आशिया खंडात आहोत. आपण युरोप खंडात नाही. आशिया खंड भारत देशात आहे. भारत देश आशिया खंडात आहे. त्या आशियातील मंडळीला देव म्हणतो तू मेलेला आहेस. फायनल सांगतो बघा, फायनल रिझल्ट सांगतो देव तुझ्याविषयी. लगेच स्कॅन करण्यात येईल तुला. आणि रिपोर्ट तुला काय वाटते नंतर देते वाटते का तुला? ते डॉक्टरांकडे चालते रिपोर्ट. देवाकडे लगेच रिपोर्ट फायनल तू मेलेला आहेस. तो देवा सगळं माहिती आहे. देवाला सगळं माहिती आहे आमच्या विषयी. देवाला कधीच फसवायचं नाही. तू त्याची वधू आहेस. तू त्याची मंडळी आहेस. तू त्याची मंडळी आहेस. हे परमेश्वरा तू मला बारकिले आहे. किंग डेव्हिड 139 1 पासून 139 1 पासून हे परमेश्वरा तुम्हाला पार केले आहे. माझे बसणे माझे उठणे. काही वेळापूर्वी तुम्ही बसला, काही वेळा तुम्ही उठला. सांगितल्याप्रमाणे मॉनिटरने सांगितल्याप्रमाणे तो जाणतो. तू दुरून माझे मनोगत समजतोस. तू दुरून माझे मनोगत समजतोस. तुझे चालणे तुझे बोलणे बारकाईने पाहतो. देव तू कसं येतो कसं जातो. तुझ्या जीवनामध्ये काय चाललंय देवाला माहित आहे. देवाला माहित आहे. 7 दिसेतील मंडळीच्या तोटाला देव म्हणतो देव तू मेलेला आहेस. तू मेलेला आहेस. आणि माझ्या एकंदर वर्तक्रमांचे माहिती तुला आहे. वर एकंदर वर्तक्रमाचं माहिती त्याला आहे. तू 7 वर्षाचा आहेस का? तू 70 वर्षाचा आहेस का? तू 20 वर्षाचा आहेस का? तू 10 वर्षाचा आहेस का? एकंदर टोटल वर्तन क्रमाची माहिती देवाकडे लिखित पूर्वक आहे. लिखित पूर्वक आहे. देवांनो प्रेम आहे. लक्षात घे. लक्षात घे. तुझी माहिती देवाकडे उपलब्ध आहे. तू मंडळी या नात्याने कसं जीवन जगतोस? मंडळी चर्च या नात्याने तू कसं जीवन जगतोस? तू मेलेला आहेस का? तुझी कृत्ये व्यवस्थित नाहीत का? देव म्हणतो जागृत हो. जे मरणाच्या पंथास लागले ते सावरून धर. कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्णशी माझ्या पाण्यात आली नाहीत. म्हणून तू कसे स्वीकारलेस व ऐकलेस याची आठवण कर. ते जतन करून ठेव. पश्चाताप कर. काही लोक देवाचं वचन ऐकून ऐकल्यास न ऐकल्यासारखं करतात. काही लोक टाळ्या वाजवतात, काही लोक वाजवत नाही. काही लोक गाणे गातात, काही लोक गात नाही. तुमच्या विषय सांगत नाही, संपूर्ण युनिव्हर्सल चर्च विषय सांगतो. पण आमेन म्हटलं की सगळंच म्हणतात. आमेन संपतंय ना. तुझी कृत्ये देवाला हे पण बोलत नाही. हे तर बोला. कुठलीच गोष्ट बारकाईने ऐकत नाही, करत नाही. आमेन म्हटलं की आमेन किती मोठा शब्द हो. संपले. त्याला पण माहित आहे एकदाचा सुटलो बुवा नको प्रिया. तुमच्याविषयी म्हणत नाही, तुम्ही खूप चांगले आहात. संपूर्ण चर्च विषयी मी सांगतो, आपल्या मंडळीविषयी नव्हे. 7 दिवसातील मंडळीविषयी लिही म्हणतो देव. तू जागृत झाला नाही तर मी चोरासारखा येईन. मी कोणत्या गडके तुझ्यावर चालून येईल तुला मुळीच कळणार नाही.
तुला मुळीच कळणार नाही. वचन 5 जो विजय मिळवितो तशा रीतीने शुभ्र वस्त्रे प्रदान केलेला होईल. मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव कोरणारच नाही आणि माझ्या पित्यासमोर त्याच्या दूतांसमोर मी त्याचे नाव पत्करेन. सिस्टर रिबेका, मिस्टर मोजेस, मिस्टर लूक, मिस्टर योहान, नाव घेतो म्हणे तुमचं नाव घेऊन बोलतो म्हणे ते. देवाला माहित आहे का नाम? होय, टॅक्स कलेक्टर आहे पवित्र शास्त्र बायबलमध्ये. टॅक्स कलेक्टरच नव्हे, श्रीमंत माणूस होता तो, त्याचं नाव जक्कई आहे. येशू यरीहोला येतोय, कळालं त्याला. झाडावरती जाऊन चढतो, झाडावर चढतो. त्याला वाटलं येशू मला बघत नाही. होय प्रियांनो, त्याला वाटलं येशू मला बघत नाही. अफाट जगात जनसंख्या, अफाट लोकसंख्या त्याच्या भोवती आहे, कोणच त्याला बघितलं नाही. फक्त येशू त्याला पाहतो आणि म्हणतो, झाडाखाली थांबतो, जक्कया तू त्वरा कर. नाव कसं काय माहिती येशूला? तुझं नाव घेऊन तुला पत्करतो म्हणतो देव. जक्कया तू त्वरा करून खाली. अलीबाबा 40 चोर माहिती आहे तुम्हाला? अलीबाबा 40 thieves माहिती आहे? ती कथा, ते जरा तो अध्याय वाचला ना आपण, आमची बाई शिकवली ना. अलीबाबा गेला. कुठे गेला अलीबाबा? जंगलात लाकडं तोडण्यासाठी गेला. लाकडं थोडंसं असताना वरती झाडावरती चढला. तोपर्यंत अलीबाबा त्या ठिकाणी झाडावरती बसले. 40 चोर त्या ठिकाणी. ती फार मोठी गुहा होती. फुलच्या सिम म्हटल्या उघडले. अलीबाबा सगळं काय म्हणतो, चुप राहतो, शांत राहतो, कुराड चालवत नाही. अलीबाबा सगळं काय ऐकतो. फुलच्या सिम म्हटलं की ते खोलते ते दरवाजा. हे जे कोड आहे ते कोड त्याला माहित झालं. सगळे आत गेले. सोने, चांदी, नजराणे, सगळं काही प्रियानो अनमोल रत्ने त्या गुहेमध्ये होती. परत ते बाहेर आले, गुहा बंद झाली. हे 40 चोर फार मोठे चोर होते. ते गेल्यानंतर अलीबाबा खाली उतरतो. उतरल्यानंतर त्याच्या सरकास म्हणतो, खुलजा सेम उघडला, आत गेला. बघतो सगळं सोनं घेतो. घरी जातो, बायकोला दाखवतो. बायको आनंदी होते. 40 चोर अलीबाबाला बघितले नाही, पण ख्रिस्त तुला बघतो. ख्रिस्त तुला बघतो प्रियानो. तू अलीबाबा आहेस, 40 चोरांपैकी आहेस. लक्षात घ्या. खूप चांगला होता अलीबाबा. त्याची बायको खूप चांगली होती. खूप आवडते ते धडा मला, खूप आवडला गेला. म्हणून आता सांगितलं 40 वर्षापूर्वीची घटना. हे का सांगतो तुम्हाला? देव तुला बघतो. येशू म्हणतो, समोरील गावात जा, तिथे एक शिंगरू, एक गाढव बांधलेलं तुम्हाला आढळेल. ते त्वरित सोडून माझ्याकडे आणा. कोणी काही म्हटलं तर, अडवलं तर मला सांगा की प्रभूला याची गरज आहे. तसंच घडलं का नाही? तसंच. शास्त्री पुरुषी म्हणतात, कैसराला कर देणे योग्य आहे का नाही? येशू म्हणतो, मला एक करन्सी दाखवा, मला एक नाणं दाखवा. जे कैसराचे ते कैसराला, जे देवाचे ते देवाला. मला पित्रा, माझ्याकडे 1 रुपया पण नाही, पण कुठे पैसे आहे मला माहित आहे. तू ज्याच्याकडे उभा आहेस ना, कुठे समुद्रामध्ये किती मासे आहेत, कुठल्या माशाच्या तोंडात करन्सी आहे हे मला माहित आहे. पेत्रा, पहिल्याने डोळ घाल, समुद्रात जा. जो मासा पहिल्याने वर येतो
तोडून तुला 2 रुपयाचं नाणं सापडेल. माझ्या बदले तुझ्या बदले देऊन टाक. काय जीसस प्रियानो, काय येशू प्रियानो, त्या येशूचे तुम्ही आणि मी बायको आहोत. किती चांगला नवरा मिळाला तुम्हाला. स्वयंपाकाची चिंता नाही, कपडे धुण्याची चिंता नाही, जाडलोट करण्याची चिंता नाही, कशाची चिंता नाही. कष्टी आणि भाराक्रांत जर हो तुम्ही सर्व मजकड्या म्हणजे मी तुम्हाला दिसावा देईन. तो पती तुम्हाला आणि मला लाभलाय, तो ख्रिस्त तुम्हाला आणि मला लाभलाय. जिथे ही मंडळी आहे प्रियानो, जिथे मंडळी त्याची ती मंडळी आहे, त्याची ती मंडळी आहे. जगातील कुठलीही वस्तू तुम्ही पैशाने विकत घेता, कितीही करोडो रुपयाची कार असू दे पैशाने तुम्ही विकत घेता, कितीही मोठा भव्य दिव्य बंगला असू दे तुम्ही पैशाने विकत घेता, कुठलंही कितीही मोठं सोनं असू दे तुम्ही पैशाने विकत घेता. पण मंडळी ज्या वेळेस विकत घेण्याची वेळ आली, प्राण द्यावं लागलं येशूला, पैशाने नव्हे. तुम्ही किती श्रेष्ठ आहे माहित आहे? तुम्ही किती श्रेष्ठ आहे? तुम्हाला आणि मला रक्ताने त्याने विकत घेतलंय, रक्त त्याने सांडलंय. वधस्तंभावरती आडवा झाला तो. जीसस आहे तिथं, जीसस आहे तिथं. तुझ्याने माझ्यासाठी आडवा झाला, तुमच्या मंडळीसाठी त्याने रक्त सांडलं प्रियानो. तो आडवा झाला जीसस. हातामध्ये खिळे, पायांमध्ये खिळे, डोक्यावरती काट्याचा मुकुट, तोंडामध्ये भाला भोसकला, तोंडावरती ठोकले, छड्याचा मार दिला, भुक्क्याचा मार दिला, दाढी उपटण्यात आली. शेवटी जीसस या वधस्तंभावरती लटकला गेला. तेव्हा तू त्याला सापडला, तेव्हा मी त्याला सापडलो. किती कष्ट आहे माहित आहे जीससचं. परत तो तुला घेऊन जायला येणार आहे, तो परत आता तुला घेऊन जायला येणार आहे. जाणार का तू त्याच्याबरोबर? त्याच्याबरोबर जाणार का? गलती करास्पत्र, गलती करास्पत्र, गलती करास्पत्र 2 अध्याय, गलती करास्पत्र 2 अध्याय. वचन 9 पासून वाचूया. वचन 9 पासून वाचूया. आणि मला दिलेले कृपादान, आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकूब, केफा, योहान हे जे आधारस्तंभ आहेत म्हणे मंडळीसाठी. कोण कोण बेटा? याकूब, केफा, योहान हे 3 मंडळीसाठी आधारस्तंभ आहेत. म्हणून मी म्हटलं तुम्ही आधारस्तंभ आहात का फक्त सभासद आहात? सभासद असून काही उपयोग नाही. तो स्तंभ व्हायला पाहिजे, तू सत्याचा स्तंभ व्हायला पाहिजे. योहान हे जे आधारस्तंभ असे मानलेले होते, त्यांनी माझ्या बरोबर, बर्नबा बरोबर उजव्या हाताने हस्तांदोलन केले, शेक्यान केले, त्यांनी हस्तांदोलन केले, देवाची स्तुती आहे म्हटले, देवाचा गौरव करू म्हटले, या आपण एकत्र येऊन देवाची भक्ती करू म्हटले, हस्तांदोलन केले. यासाठी की आपण देवाच्या कार्यात सहभागी होते दर्शवावे. देवाचं काम किती आहे बघा ब्रदर, देवाचं काम किती आहे बघा ब्रदर. तू दर्शवायला पाहिजे देवाचं काम, तू देवाचं काम दर्शवायला पाहिजे. नुसतं हस्तांदोलन करून चालत नाही. खुर्च्या लावायला पाहिजे, पुसायला पाहिजे, सफेदी द्यायला पाहिजे, रंगरोटी करायला पाहिजे, लाइटिंग करायला पाहिजे. बाबा किती काम आहे ब्रदर. आधारस्तंभ जे आहे तेच हे काम करतात प्रियानो. तुम्ही सगळे
पहिल्या खुर्चीपासून शेवटच्या खुर्चीपर्यंत तुम्ही सगळ्यांनी प्रेरणो मंडळीला हातभार लावलेला. कोणी पैशाच्या लोकाने, कोणी श्रमाने, कोणी धनाने, कोणी टाईम देऊन, कोणी झोप खराब करून. ते 3-4 वाजेपर्यंत 5-5 वाजेपर्यंत लेकरं झोपले नाही उठले. अंगावर आणखी त्यांचे अंगावरती नवीन कपडे नाही. उद्या जातील आणायला कपडे, घेऊन येतील उद्या कपडे त्यांनी. देव म्हणतो बर्नाबावर रोज हाताने हस्तांदोलन केले ते यासाठी की आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत. सहभागी आहोत. तू सहभागी हो. तू देवाच्या कार्यासाठी सहभागी हो. तू देवाच्या कार्यासाठी पुढे ये. तू पुढे ये. तू मंडळी आहेस आणि ती मंडळी येशू ख्रिस्ताची आहे. त्याला घेऊन जाण्यासाठी ख्रिस्त परत एकदा येणार आहे. परत एकदा येणार. तू आधारस्तंभ आहेस ना. बुलडोजर काय काम करते माहिती आहे? बुलडोजर काय काम करते? बुलडोजर माहिती आहे? थोडा तोडी पाडा पाडी, थोडा तोडी पाडा पाडी. बुलडोजर होऊ नको, आधारस्तंभ. बुलडोजर होऊ नको, आधारस्तंभ हो. आधारस्तंभ हो. ते पोकले बघा, ते बघा किती काम करते. तोडून टाकते, तोडून टाकते. तू बंधायला पाहिजे, तू जवळ करायला पाहिजे, तू कामाला उपयोगी यायला पाहिजे, तू सहभागितामध्ये तू यायला पाहिजे. तू डॅमेज झालास का? तू पश्चाताप करत नाहीस का? तुझ्या कृत्यामुळे तू डॅमेज झालायस का? पश्चाताप कर. आता येशूकडे ये. आपलं रक्त येशू ख्रिस्ताने तुझ्यासाठी सांडलेलं आहे. त्या रक्तामध्ये आपले सगळे पाप स्वच्छ कर, धुवून टाक. म्हणजे असंख्य दूतांसमोर तो तुझं नाव पत्करेल. असंख्य देवदूतांसमोर, सगळ्या देवदूतांसमोर तुमचं नाव पत्करल्यानंतर किती अभिमान होईल तुम्हाला सांगा. सांगा बरं. महाशय देवेंद्र फडणवीस इथं आले सांगतात शिवसेना शाखेमध्ये येऊन त्यांनी जर इंडियन नॅशनल चर्चचे बाळासाहेब सुरेश भंडारे म्हटले की कसं होईल? छाती फुगून जाते माझी. मला बोलवलं त्यांनी, माझं नाव घेतलं त्यांनी. कोणतरी विशेष व्यक्ती आहे. असंख्य देवदूतांसमोर तुमचं नाव पत्कारल्यानंतर, बोलल्यानंतर किती मान सन्मान प्रेम तुम्हाला. ते कधी मिळते? वरचे सगळे वचने तुम्ही अंमलात आणल्यानंतर ते सगळे मिळते. सगळं केल्यानंतर मिळते. तू बांध मंडळी, तू सत्याचा स्तंभ हो. तू सत्याचा स्तंभ हो. मरून जाऊ नको. मेले नाहीस का? देवाच्या वचनाच्या वेळी परत एकदा जिवंत हो. तू जिवंत राहायला पाहिजे. मेलेले कुणालाच नको प्रियानो. मेलेली व्यक्ती कुणालाच नको प्रियानो. मेलेला कितीही सुंदरी असू द्या, किती भारी असू द्या, एक तर जाळायचं नाहीतर पुरायचं. एक तर जाळायचं नाहीतर पुरायचं. मेलेले नको. तुम्ही आणि जिवंत व्हायला पाहिजे. पवित्र शास्त्रात कविता आहे. काय तिचं नाव? कविता उर्फ दुर्गस. मेरी प्रेम मंडळीची आधारस्तंभ होती ती माता. ती माता मंडळीची आधारस्तंभ होती. प्रेरितों के काम, प्रेषितांची कृत्ये, किती अध्याय? 9 अध्याय, ऍक्ट्स चॅप्टर 9. प्रेषितांची कृत्ये 9 अध्याय 36. वाचा ताई, मोठ्याने वाचा. व्हेरी गुड. यापोमध्ये कविता उर्फ दुर्गस या नावाची कोणी एक शिष्या होती. ती सत्कृत्ये दान धर्म करण्यात तत्पर असे. किती चांगलं काम केलं.
ती सत्कृत्ये दान धर्म करण्यामध्ये तत्पर असे. काही कमी पडले का? दुर्गसला फोन करा. काय पाहिजे का? कविताला फोन करा. काय कमी पडले का? कविताला बोलवा, कविताला सांगा. कविताला सांगितल्या ती दान धर्म करण्यासाठी, सत्कृत्य करण्यासाठी कधीच नाही म्हटली नाही, तत्पर असे. कविता पुढे असे झाले की त्या दिवसात त्या जरी पडून मरण पावले. इतकी चांगली प्रिय सेविका मरण पावली. प्रिय आजार कसा जडला तिला, ती मरण पावली. आंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवले. पेत्र कोण आहे? आताच तुम्ही वाचलं ना, केफा. केफा म्हणजेच पेत्र. तुम्ही इथं कन्फर्म व्हायला पाहिजे. केफा म्हणजे पेत्र. पेत्र येत आहे. पेत्र सत्याचा आधारस्तंभ आहे मंडळीचा. पेत्र तिथं आहे. पेत्र तिथं आहे. सत मंडळीचा सत्याचा खांब तिथं आहे. ऐकले. दोघा जणांस पाठवून त्याला विनंती केली, आमच्याकडे येण्यास उशीर करू नका. पेत्र त्यांच्या बरोबर गेला. तो तेथे वाडीवरच्या खोलीत गेले. त्याच्या सर्व विधवा दुर्गस गेली. आमच्या मंडळीतून दुर्गस गेली. आमच्या चर्चमधून दुर्गस गेली. कविता गेली. इतकी चांगली सेवा करणारी कविता गेली. सगळ्या विधवा रडत होत्या. मंडळीतून एक प्रभूची सेवका निघून गेली. सगळे विधवा रडत होत्या राहिला. आणि दुर्गस त्यांच्या बरोबर होती. तेव्हा जी अंगरके, जी वस्त्रे करत असे. ठीक आहे, बघा दुर्गाचं काम बघा. दुर्गाचं काम बघा. किती चांगले अंगरके, किती चांगले वस्त्र ते विकत आहे, अगदी देत आहे, ती करत आहे. बघा दुर्गस कोणाला दाखवलं? पेत्राला. पेत्राने त्या सर्वांना मग त्या खोलीकडे वळून म्हटली, कविता तू उठ, तुझी गरज आहे चर्चला. तुझी गरज आहे कविता मंडळीला. तू मरता कामा नये. काय माणसं जिवंत असून ऑलरेडी मेलेले आहेत. काय माणसं खरंच मरून जिवंत आहे. तू कुठल्या भागात मोडतो, मी कुठल्या भागामध्ये मोडतो, हे ज्यांनी ठरवायला पाहिजे. तेव्हा तिने डोळे उघडले. मित्राला मग त्याने तिला हात, पवित्र जन विधवांना बोला, त्यांच्या पुढे तिला सजीव मेली होती ना, मर गई थी ना, कविता मेली होती ना, विधवा न तुझ्या होत्या ना. सत्याचा स्तंभ असलेला केफा म्हटलेला पेत्र सजीव असे उभे करतो. कविताला पर्याय एक दिवस अवश्य कोणाला मारणार. ख्रिस्त उठवणार नाही का तुम्हाला आणि मला? ख्रिस्त तुम्हाला आणि मला उठवणार नाही का? मंडळीसाठी तुम्ही जे काही योगदान केले, जे काही काम केले, त्या बाबतीमध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला जरी मरणार, इथं पेत्र उठवतो, इथं ख्रिस्त उठवतो. ख्रिस्त पेत्रापेक्षा महान आहे ना. आता मला पेत्र उठवणार नाही, आता मला योहान उठवणार नाही, साक्षात येशू तुम्हाला आणि मला उठवायला येणार आहे. आणि काय पाहिजे ब्रदर? येशू उठवायला येणार आहे मला. येशू उठवायला येणार. आता काय सर्व यापोमध्ये हे माहीत झाले. पुष्कळाने प्रभू विश्वास केला. नंतर यापो येथील मंडळीसाठी दुर्गस आधारस्तंभ. आता पुरुषांची नाव सांगितलं ना, तुमचंही नाव या ठिकाणी आहे. पुरुषांची पण नाव आहे, स्त्रियांची पण नाव आहे. तिथं तीग आहे, तिथं एकटी आहे. कविता, पेत्र, योहान, याकूब,
मंडळीचे आधारस्तंभ, मंडळीसाठी आधारस्तंभ, मंडळीचं कार्य करा, देवाचं गौरव करा, देवाची स्तुती करा. तुम्हाला घेण्यासाठी तो येणार आहे. तुम्हाला घेण्यासाठी एक स्तंभ म्हणजे कविता, एक खांब म्हणजे कविता. तोडातोडीचं काम नको, स्तंभाचं काम करू. आधार देऊ प्रेरणा अनेकांना. माझी आधार सगळ्यांना आहे, तुमचा आधार मला आहे, माझा आधार तुम्हाला आहे. एकमेकांना आम्ही आधार देऊ, टेकन देऊ. किती चांगलं आहे. मोठमोठ्या बिल्डिंगा तयार होत आहेत तर या मुंबई शहरात मोठमोठ्या बिल्डिंगा तयार होत असताना, मोठमोठ्या बिल्डिंगा त्या तयार होत असताना त्या बिल्डिंग उभारण्यासाठी कितीतरी पिल्लर पिल्लर तू पिल्लर आहेस का तो बुलडोझर आहेस? कलांटीने दुपारी मला घरी बोलवलं. साहेब तुमच्यासाठी मासे केले, तुमच्यासाठी गरम गरम भाकर घेऊन चालत येत असताना सगळं काहीतरी मला देवाविषयी सांगितलं. मी खाल्लो नाही, कारण फार सुस्ती प्रेम शरीरामध्ये, खाताच नाही. ते सगळं येताना बघत असताना मी त्या बिल्डिंगांकडे बघत होतो. किती पिल्लर प्रियांनो त्या बिल्डिंगांना आधार दिलेला आहे. किती पिल्लर प्रियांनो त्या बिल्डिंगांना आधार दिलेला आहे. एक दिवस प्रियांनो ते आधार काढून घेतला जाईल, बिल्डिंग प्रियांनो मजबूत होईल. तुम्ही सगळे त्यामध्ये आधार किती महत्वाचा आहे, आधार किती, पिल्लर किती महत्वाचा आहे. मोठमोठी बिल्डिंग या मुंबई शहरामध्ये दिमाग खात उभे, त्याचं कारण का? पिल्लर पिल्लर प्रियांनो, पिल्लर. पिल्लर आहेस का आधार स्तंभ आहेस का पाडून टाकणारा बुलडोझर आहेस? आधार देऊ एकमेकांना. या 5 वर्षामध्ये या प्रिय मंडळीने माझ्यासाठी भरपूर काय केले. मी लिखितपूर्वक सांगू शकत नाही, शब्दात मी सांगू शकत नाही. भरपूर काय केले नाही माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी. अनेक चुका झाल्या असतील माझ्याद्वारे, तुम्हाला काहीतरी वाईट बोललं असेल, कधी रागाने बोलले, कधी वेगळा निर्णय डिसिजन घेतलाय, कधी कधी कठोर शब्दात देवाच्या वचनातून तुम्हाला बोध केले. मनात काही कपट नाही. तुम्ही माझे आहात, मी तुमचा आहे. तुम्ही माझे आहात, मी तुमचा आहे. तुमचं हितच मी पाहतो, अहित मी पाहत नाही. मी दारू पीत नाही, मी वाईट काम करत नाही, मी वाईट मित्रांकडे बसत नाही, मी माझा वेळ व्यर्थ घालवत नाही, मी काम करत नाही. दुसरं काम पण मला करता येत नाही. याच पगारात सोलापूरमध्ये मला चांगली नोकरी मिळू शकते. मी चांगला बिझनेसमॅन आहे. चहा विकून आमचा संसार आम्ही उभं केलेला आहे. लक्षात घ्या, ते सगळं सोडून देवाच्या सेवेसाठी मी समर्पित झालो. तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही लोकांनी आम्हाला सांगितले मी तुमचा आहे. कधी कधी बीपी वाढल्यामुळे काहीतरी तुम्हाला बोलत मी, क्षमस्व, क्षमा करा. मनात ठेवू नका. मीही मनात ठेवत नाही, मीही मनात ठेवू नका. आपण सगळे मिळून प्रभूचा गौरव करू. आपण सगळे मिळून प्रभूची स्तुती करू. आपण सगळे मिळून प्रभूचा गौरव करू. आपण सगळे मिळून प्रभूच्या राज्यामध्ये गौरवासाठी घेतले जाऊ. तिकडे जाऊ. द्वेष नको, मतभेद नको, काळा नको, गोरा नको, जातीभेद नको, पंथभेद नको. तू काळा आहे, मी गोरा आहे, तू तिकडचा आहे, मी इकडचा आहे, नको. विसरून जाऊ. ख्रिस्ताचे, ख्रिस्त आमचा, तुमचा असं जीवन जगू. या नवीन वर्षामध्ये देवाला प्रार्थना, माझ्यासोबत आपण चांगलं काम करू, चांगलं जीवन जगू, एकमेकांसाठी प्रार्थना करू, एकमेकांना आधार देऊ, एकमेकांना उचलून धरू. पेत्र, याकोब, योहान, काही चांगलं काम केलं पाहिजे.
प्रार्थनेकडे थोडा प्रेम. याला म्हटलेले चर्च, याला म्हटलेले मंडळी, याला म्हटलेले देवाची वधू. संपवतो. काही वचने राहिले परत एकदा वाचून संपूया. सार्दीस येथील मंडळीच्या दूताला पत्र लिही. वाच बेटा, 3रा अध्याय. हा, जागृत हो. वचन 2, जागृत हो. जागृत हो. जागृत हो. आणि जे मरणाच्या पंथास लागले आहे, जे मरणाच्या पंथास लागले आहे, ते सावरून धर. कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या पाण्यात आली नाही. म्हणून तू कसे स्वीकारलेस व ऐकलेस याची आठवण कर. ते जतन करून ठेव व पश्चाताप कर. कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईल. मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईल हे तुला मुळीच कळणार नाही. कोणत्या घटकेस प्रभू आमच्यावरती चालवणे लागणार नाही. तुला हे जागृत व्हायला पाहिजे. सार्दीस येथील मंडळीला पत्र लिहित असताना देव सांगतो, 5वी मंडळी, हा, तरी ज्यांनी आपली वस्त्रे विटाळली नाही तशी थोडकी नावे सार्दीस येथे तुझ्या जवळ आहे. फार थोडे लोक प्रेम मंडळीमध्ये देवासाठी जीवन जगणारे होते म्हणे. सगळे काय झाले? मरून गेले. त्या थोडक्यामध्ये तू आहेस का? तुझा नंबर लागेल का? त्या थोडक्या लोकांमध्ये तुझा नंबर लागेल का? तरी ज्यांनी आपली वस्त्रे विटाळली नाही तशी थोडकी नावे सार्दीस येथे तुझ्या जवळ आहे. हा, ते शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्याबरोबर फिरतील. कारण तशी त्यांची योग्यता आहे. काय तुझी योग्यता? तुझी योग्यता किती भारी आहे. तू देवाबरोबर फिरणार नाही तशी त्यांची योग्यता आहे. काय तुझी योग्यता? या भूतलावर तुझी काय योग्यता? देवबापाकडे तुझी काय योग्यता? तू देवाबरोबर फिरणार म्हणे. तू देवाबरोबर फिरणार म्हणे. जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होय. मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच नाही. आणि माझ्या ऑलरेडी काही लोकांची नावे देवबापाने खोडले. ऑलरेडी काही नाव देवबापाने खोडून टाकलं. पण देव म्हणतो तुझे नाव मी कधीच खोडणारच नाही. आणि माझ्या पित्यासमोर, त्याच्या दूतांसमोर मी त्याचे नाव पत्करेन. आत्मा मंडळांना काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. सगळ्यांना कान आहे, पण काही लोक ऐकणारे कान असतात, काही लोकांना कान ऐसून पण ऐकत नसतात. कान आहे तो ऐकतो. ऐकलात ना? ऐकलात ना? ऐका, तुमच्यासाठी चांगलं. या वचनाच्या देवा तुम्हाला मला आशीर्वादित करो, शांती समाधान देव, आरोग्य देव. या 7व्या वर्धापन दिनानिमित्त देवा तुम्हाला त्याच्या कृपेमध्ये, त्याच्या सामर्थ्यामध्ये चालवो. गॉड ब्लेस यू. आमेन.